सोलापुरातील लोकमंगल बँक मुख्य शाखेच्या वतीनं राष्ट्रीय दिव्यांग दिन भैरूरतन दमाणी अंधशाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 3 डिसेंबर राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळा इथं लोकमंगल बँक मुख्य शाखेच्या वतीनं राष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला। राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त शाळेतील अंध विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण आणि खाऊ वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर पहिल्या अंध महिला विश्वचषक 2025 भारतीय विजयी संघाच्या उपकर्णधार कुमारी गंगा संभाजी कदम यांचा लोकमंगल बँकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भैरूरतन दमाणी अंधशाळेचे अध्यक्ष संतोष सपकाळ, सचिव संतोष भंडारी, लोकमंगल बँक मुख्य शाखेचे शाखाधिकारी धर्मराज मळगे, अधिकारी उषा कामलेकर, सुभाष सिद्धगिड्डी, वैभव पवार, श्रद्धा कुलकर्णी, भाग्यश्री गुंड, वैजयंती शिंदे, अमोल गोरे, राधिका भोईटे, अमोल मिस्किन आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचं सादरीकरण करून आपण दिव्यांग असून देखील येणाऱ्या भविष्यातील गोष्टींसाठी कसे कणखरपणे तयार होत आहोत याची जाणीव करून दिली।